नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। बीडचा बिहार झालाय का? मारामारी, खुनाचा प्रयत्न, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण असेल अनेक घटना बीडमधून येत आहे। परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण झाली। त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा बीडमध्ये होता। तरी अजित पवार शिवराज दिवटेला भेटायला गेले नाही। याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक गंगाधर नाना काळकुटे यांनी संताप व्यक्त केला आहे। आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे बीड जिल्ह्याच्या आणि अंबाजोगाईच्या दौऱ्यावर होते। विशेषतः अंबाजोगाईतल्या अनेक मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या, परंतु दुर्दैवानं त्यांना स्वराती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या शिवराज भैया दिवटे यांची भेट घेणं टाळलेलं आहे। दादांच्या या कृतीबद्दल मराठा समाजामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। इतर वेळी दादा अत्यंत संवेदनशील असल्याचं दाखवतात, परंतु बीड जिल्ह्याचा विषय असला, बीड जिल्ह्याच्या विकासाचा विषय असला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे बारामतीच्या विकासाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विषय आल्यानंतर दादा संवेदनाहीन होतात, असा दबक्या आवाजातला सूर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतो। आणि आज तर दादांनी दाखवून दिलंय की दादाच्या संवेदना आहेत की नाही। दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत आणि म्हणूनच ते शिवराज भैया दिवटे यांना भेटायला गेले नाहीत। याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि त्याचा आम्ही दादांच्या या कृतीबद्दल समाजाची नाराजी व्यक्त करतो। दादांच्या या भावनेचा आम्ही धिक्कार करतो।